नमस्कार. सर्व पत्रकार मित्रांचं पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी स्वागत करतो. अरे आवाज कुठे रे? ए बाळा, स्वागत करतो. एक तर 100 कोटी नागरिकांना देशामध्ये लसीकरण झालं, त्याबद्दल केंद्र सरकारचं, देशाच्या पंतप्रधानांचं आणि हे 100 कोटी करण्याच्याकरता देश पातळीवर ज्या ज्या सहकाऱ्यांनी काम केलेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला पत्रकार मित्रांनो माहिती आहे की देश पातळीवर जेव्हा एवढं काम होतं त्यावेळेस आपण पण महाराष्ट्रामध्ये 10 कोटीच्या पेक्षा जास्त लसीकरण केलं आणि महाराष्ट्रात 10 कोटीच्या पेक्षा जास्त लसीकरण केलं असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये इथल्या सगळ्या टीमनी मिळून 1,17,00,000 नागरिकांना लसीकरण केलेलं आहे. हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी आमचे सगळेच लोकप्रतिनिधी, त्यांचंही योगदान आहे. आमचे सगळे अधिकारी, विभागीय आयुक्तांसहित दोन्ही आयुक्त, कलेक्टर, सगळे आमचे आरोग्य विभागाचे अधिकारी, दोन्ही कॉर्पोरेशनचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, CO, या सगळ्यांचं मी मनापासून, आणि आमचे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, काही NGOजनी पण आपल्या पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची मदत केली. उदाहरणार्थ बजाज असतील, इतर ग्रुप असतील, सिरम इन्स्टिट्यूटनी पण काही प्रमाणामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सहकार्य केलं. त्याबद्दल आपण 1,17,00,000 म्हणजे एकूण राज्याच्या तुलनेमध्ये 12% ते 13% लसीकरण राज्याच्या आपण केलं आणि देशाच्या 10% पेक्षा जास्त राज्यांनी केलं. आणि हे निश्चितपणे चांगली बाब आहे. राहिलेल्यांना पण कसं लवकर लसीकरण करता येईल याच्याबद्दलचं पण नियोजन आजच्या बैठकीमध्ये खासदार, महापौर, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अधिकारी वर्ग असं केलेलं आहे. कोरोनाचा बाधित दर पण कमी झाला आहे, मृत्यूचा दर पण कमी झालेला आहे. आज आता दिवाळी तोंडावर आलेली असताना काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की बाबा पुणे दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी द्या. ती पण परवानगी देण्याचा निर्णय आज आपण घेतला. त्याच्यामध्ये 15 ऑक्टोबर 2011 रोजी तर 0% मृत्यूची नोंद झाली. मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत 31 ऑक्टोबर 2021 अखेर पहिला डोस 100% पूर्ण करण्याकामी आपण कार्यप्रणाली जाहीर केलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत कोविड लसीकरणाचं नियोजना देखील आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद पुणे नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देखील 22 ऑक्टोबर रोजी हवेली आणि उद्या 22 जुन्नर तालुक्यामध्ये CSRच्या माध्यमातून 60,000 कोविड लसीकरणाचं नियोजन आपण केलं आहे. पुणे ग्रामीण भागात 10 ठिकाणी 2 शिफ्टमध्ये विकेंड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आणि सतत आपण मधल्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, त्याकरता एक त्याचं निमित्त करून 75 तास कोविड लसीकरण कार्यक्रम देखील जिल्ह्यात 51,242 लाभार्थ्यांनी लसीकरण पूर्ण केलेलं आहे. आणि मागील 15 दिवसात कोविड लसीकरणामध्ये 9% वाढ झालेली आहे. एक मात्र गोष्ट खरी आहे, पहिला डोस लसीकरणाचा केल्यानंतर 0.19% अशा प्रकारच्या व्यक्तींना करोना झाला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26% करोना बाधित लक्षामध्ये आले. आम्ही थोडं बारकाईनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की त्यामध्ये 60 वर्ष 65 वर्षाच्या वयाच्या पेक्षा जास्त लोकांचं प्रमाण करोना बाधित होण्याचं आहे. खालच्या 18 ते 60पर्यंत इतकं काही ते प्रमाण तुलनात्मक दिसलं नाही. आणि म्हणून वयस्कर लोकांनी काळजी घेणं नितांत गरजेचं आहे असं मला या निमित्तानं त्या सर्व सहकाऱ्यांना आव्हान करायचं आहे. पुढच्या आठवड्यात पण आम्ही बसणार आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात दिवाळी असल्यामुळे बसणार नाही, पण पुढच्या आठवड्यात साधारण आम्ही अंदाज घेणार आहे. कारण आजपासून आपण थिएटर्स सुरू केलेली आहेत, नाट्यगृह तशीच थिएटर सुरू केलेली आहेत. त्याचाही काय परिणाम होतो त्याचा अंदाज येईल. सध्या तरी आपण 50% उपस्थितीमध्ये केलेले आहे, पण त्यांची मागणी आहे 100% करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एवढी दिवाळी होऊ द्या, दिवाळीच्या नंतर अंदाज घेऊ आणि परिस्थिती व्यवस्थित राहिली, करोना वाढला नाही तर 100% आपण
100% उपस्थिती ठेवायला देखील परवानगी देऊ शकतो, तर त्याच्यामध्ये येणार नाही. दुसरं, मधी मी मुंबईला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये बाबा इथला फ्लायओव्हर का पाडला. खरं तर फ्लायओव्हर काढत असताना मी पण अधिकारी वर्गाला, लोकप्रतिनिधींना, महापौरांना, आमदार खासदारांना सगळ्यांना विश्वासात घेतलेलं होतं, तज्ज्ञांना विश्वासात घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये टाटाला ते काम मिळालेलं आहे. त्यांच्याही लोकांनी, देशपांडे आणि इतर त्यांची टीम काम करते त्याच्यामध्ये सांगितलं आणि आमचे ट्रॅफिकचे पोलीस यंत्रणा आहेत त्यांच्याशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. सौरवराव तर अनेक वर्ष इथं कलेक्टर, आयुक्त आणि PMC कमिशनर म्हणून काम केलेले. आम्ही सगळ्यांनीच ह्या गोष्टीचा विचार केला आणि वाढती वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या करता तिथून मेट्रो जात असताना पूर्वीच्या फ्लायओव्हरचे कॉलम अधिक नवीन मेट्रो करायची होती, तिचे साईडला कॉलम एवढे तिथं गर्दी होत होती. तर सगळ्यांनी सुचवलं की थोडा हे जर काढून टाकलं तर काही प्रमाणामध्ये खर्च वाढेल, काही प्रमाणात, पण पुढं 50 वर्ष पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीचा मुकाबला करावा लागणार नाही आणि म्हणून आपण तो निर्णय घेतला. त्याच्यामध्ये एकूणच तिथली सगळी गुंतागुंतीच्या रचनेमुळं, त्या सर्व रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीच्यामुळं त्या रस्त्यावर विशेषतः सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस पिकावर असे संबोधलं जातं, त्यावेळेस प्रचंड गर्दी असते. कारण पुणे विद्यापीठ चौकामध्ये एक गर्दीचा चौक म्हणून आपण पाहतो आणि त्या चौकात नजीकच औंधचा रस्ता येऊन मिळतो, बाणेरचा रस्ता, पाषाणचा रस्ता, सेनापती बापट रस्ता, हरेकृष्ण मंदिर मार्ग आणि रेंजहिल मार्ग, एवढे सगळे मार्ग तिथं येतात आणि त्या सगळ्या मार्गावरून 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, कधी कधी काही हेवी व्हेकल्स असं येत असतं आणि चौकातील वाहतूक वर्दळ प्रति तास, त्याला PCU आपण म्हणतो, ती जवळपास 20,000 आणि सर्वसाधारण 10,000 PCU पलीकडे वाहतूक वर्दळ असल्यास उड्डाणपुलाची गरज भासते. ही वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टीने 2006 साली उड्डाणपूल बांधला गेला, परंतु तो बांधत असताना काही त्याच्यातल्या त्रुटी राहिल्या होत्या आणि नंतर आपण आता मेट्रो तिकडनं करायची म्हटल्यानंतर बऱ्याच अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागत होतं. आता मात्र आपण मधल्या काळात का लवकर घाई केली की कोरोना होता, लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये ते सगळं साफसफाई करण्याच्या करता, ब्रिज पाडण्याच्या करता जे काही धुराळा उडतो, त्रास होतो, नागरिकांना आवाजाचा त्रास होतो, हा सगळा कुठला होऊ नये म्हणून आपण हा सगळा खटाटोप केलेला आहे. आणि ते सगळं टाटा ही जगविख्यात कंपनी, ह्या सगळ्यांशी चर्चा करून या ज्या रस्त्यावरून मेट्रोचं जे बांधकाम प्रस्तावित आहे, ही मेट्रो पूर्वीच्या उड्डाणपुलाच्या बाजूनं बांधणं, तसंच उड्डाणपुलाच्या बाजूने अन्य मार्गिका बांधणीचा विचार केला असताना खूप मोठ्या प्रमाणावर खांबांचं जाळं तिथं होत होतं आणि या रस्त्याच्या उपयोगितेत अनावश्यक अशा त्रुटी निर्माण झाल्या असत्या. म्हणून आपण IIT मुंबई या आणि ती एक संस्था कुठली होती, तिचाही सल्ला घेतला. पूर्वीचा उड्डाणपूल पाडणं आणि त्याऐवजी मेट्रो रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबावर आता एकच खांब येणार आहे, बरोबर मधोमध सिस्ट्रा या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेचा सल्ला घेतला, IIT मुंबईचा सल्ला घेतला आणि एकच आता मधोमध खांब येणार आहे आणि सुयोग्य संरचना नवीन उड्डाणपूल बांधण्यामध्ये आपण केलेली आहे. नागपूर शहरामध्ये तुमच्या काही बघण्यात आलं असेल, कधी नागपूरला अलीकडे गेला तर मेट्रो बांधताना याचाच पर्याय केला, जुना उड्डाणपूल पाडून त्याच पद्धतीनं मेट्रोच्याच खांबावर फ्लायओव्हर होणार आणि त्याच्यावर पुन्हा खांब जाऊन त्याच्यावर मेट्रो होणार, अशा पद्धतीचा प्रकल्प आपण तिथं राबवतोय. खूप विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एक गोष्ट खरी आहे, थोडंसं टाटाला काम सुरू करण्याच्या करता काही अडचणी आल्या म्हणून डिले होतोय, पण मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं की मुख्यमंत्री महोदय
ज्यावेळेस टाटा सांगेल कंपनी की बाबा आता आमचं सगळं तयार झालं, भूमिपूजनाची वेळ द्या, तर स्वतः मुख्यमंत्री हे महोदय ह्या कामाच्या करता भूमिपूजनाच्या करता येणार आहे. आणि ह्याच्यातून काही काही भागात आपल्याला अंडरग्राऊंड पास पण काढावं लागते, म्हणजे त्याला RUB म्हणू का अंडरपास देखील त्या ठिकाणी होईल. जिथं रेल्वेच्या खालनं जातो त्याला आपण RUB म्हणतो, पण हा अंडरपास तिथं आपण करतोय. आणि अभिमान श्री चौकामध्ये ग्रेड सेपरेटर पण आपण तिथं करणार आहे. गणेशखिंड रस्त्यावर पण हरेकृष्ण मंदिर पथ येथे 2-2 लेन ग्रेड सेपरेटर करणार आहे. सिमला ऑफिस चौक ते संचेती चौकासाठी जाण्याकरता 2 लेन ग्रेड सेपरेटर करणार आहे. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन पण आम्ही मधल्या काळामध्ये अनेक मान्यवरांना दाखवलेलं आहे. काही तज्ज्ञांची पण मदत ह्याच्या संदर्भामध्ये त्यांचाही सल्ला आपण घेतलेला आहे. आता मेट्रोसाठीचं भूसंपादनाचं पण काम पूर्ण झालं आहे. मेट्रो तसंच एका खांबावर तोललेला उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक असलेली जी पूर्वतयारी करायची असते, 4-2-1 उड्डाणपुलाच्या संरचनेची मान्यता, पुलाचे संकल्पचित्र आणि पुलाचे अंदाजपत्रक देखील पूर्ण केली. कास्टिंग यार्डचं बांधकाम पूर्ण झालं आहे. वाहतूक नियोजनाचे आराखडे पूर्ण आणि त्यास मान्यता मिळाली. काही मान्यता मात्र अंतिम टप्प्यामध्ये. आणि मेट्रो तसेच पुलाचं बांधकाम दिवाळीच्या सुमारास किंवा दिवाळीनंतर सुरू करण्याचं आमचं प्रस्तावित आहे. उड्डाणपूल बांधकाम वेगाने पूर्ण करून उपरोक्त दीर्घकालीन उपाययोजनेद्वारे या रस्त्यावरच्या कोंडीवर निश्चितपणे मात करता येईल, याची नोंद पुणेकरांना मला सांगायचं आहे की आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आमचं त्याच्यात बारकाईनं लक्ष आहे. जर ह्याच्या उपर कुणाला काही सूचना करायची असेल तर जरूर ते आमच्या इंजिनियर लोकांना किंवा आम्हाला जरी सांगितलं कुणाला तरी देखील आम्ही करू शकतो. त्यामध्ये मी आजच्याच मीटिंगमध्ये विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. पूल बांधकामाच्या दरम्यान तिथं वाहतुकीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करावं लागणार आहे. कुमटा म्हणून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक संस्था काम करते. त्याच्यामध्ये PMRDA, पुणे कॉर्पोरेशन, पोलीस विद्यापीठ, आपलं सावित्रीबाई पुणे विद्यापीठ, नंतर डिफेन्स, त्याच्यानंतर वैकुंठबाई मेहता इन्स्टिट्यूट, रेल्वे डिपार्टमेंट, या सर्वांशी चर्चा करून नियोजन करण्याच्या बद्दलच्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत. सर्व पर्यायी मार्गाचा वापर करून गर्दी कशी टाळता येईल याबाबत कारवाई करण्यात येईल. हा पण खात्री मला आजच्या प्रेसच्या निमित्तानं सर्व मान्यवरांना सांगायची, पुणेकरांना सांगायची. कसली डे काम मी आत्ता तुम्हाला सांगितलं ना, दिवाळीच्या जवळपास, दिवाळी झाल्यानंतर, कारण आता हे मीटिंग एक घेतील त्याच्या संदर्भातल्या काही थोड्याशा परवानग्या राहिलेल्या आहेत. मी सतत देशपांडेंच्या मागं आहे. काही मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, त्यामुळं इथं थोडासा उशीर होतोय, पण ते त्याच्या मागं आहेत. त्यांनी खरं दिवाळीपर्यंत सुरू करतो असं सांगितलेलं होतं, पण काहीतरी अडचण आली. मी त्यांना सांगितलं राज्य सरकारच्या स्तरावरच्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू. केंद्राच्या असल्या तरी सांगा, केंद्राशी पण संबंधितांशी आपण बोलू शकतो. पण ते म्हणले दादा आमचं काम त्या ठिकाणी चाललेलं. मग ह्याच्याबद्दल काही आहे का, एखादा प्रोजेक्ट करत असताना फायनान्शियली जी अरेंजमेंट करायची असते, कारण शेवटी त्यांनाही पैसे तेवढे उभे करावे लागणार, तसं काही आहे का काही कळायला मार्ग नाही. पण ते म्हणले आम्ही लवकरात लवकर हे काम सुरू करतोय असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 2006 साली ही गोष्ट झाली. त्यावेळेस मी इथं पालकमंत्री नव्हतो, परंतु बाळासाहेब शिवरकर त्या खात्याचे राज्यमंत्री होते. मला वाटतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. करत असताना मी पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघितलं असेल, भोसरीचा पूल 2 वे होता, 2 लेन होता. मी तिथं 2 लेनचं काम पाहायला गेलो, मला ते योग्य वाटलं नाही. मी तिथल्या तिथं 4 लेन केला, वाढीव इस्टिमेटला मान्यता दिली. आता भोसरीचा पूल आपण नाशिक पट्याला तिकडे जातो, तिथं 4 लेन झाला. शेवटी काही बाबतीमध्ये धाडसानी निर्णय घ्यावे लागतात, पण एकंदरीतच हा पूल होत असताना मेट्रोचा विचार डोक्यामध्ये नव्हता तिकडच्या भागात. मेट्रो नंतर आली.
आणि नवीन टेक्नॉलॉजी, जसं मध्ये गडकरी साहेब आले होते त्यावेळेस वाघोलीची वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या करता एक कॉलम घेऊन पुढं 3-3 लेन, त्याच्यावर पुन्हा कॉलम, पुन्हा 3-3 लेन, त्याच्यावर कॉलम आणि त्याच्यावर वर जाण्याच्या करता येण्याच्या करता ट्रेन, अशा पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. आता तुम्ही बघायचा पाठीमागच्या काळामध्ये ब्रिज करत असताना ते स्पॅन जवळ घ्यावे लागायचे. आता 2-2, 3-3 स्पॅन काढून टाकतात आणि इथून एकदम लांब कॉलम दुसरा येतो. असं आता सायन्स पुढं चाललेलं आहे. लोक रिसर्च करतात, परदेशामध्ये पण नवीन नवीन गोष्टी घडतात. मग ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न आपण करतो. हा त्याच्यातला भाग आहे. आणि सुटसुटीतपणा येण्याच्याकरता आता तुम्ही बघताय रस्ता प्रचंड मोठा रुंद झाला, एकच कॉलममध्ये राहणार आहे. मगाशी आम्ही सकाळी पण आमच्या मिटिंगच्या आधी चर्चा अधिकारी वर्गाशी केली, तर अतिशय चांगलं डिझाईन सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. मी दोन्ही मोठ्या नावाजलेल्या, म्हणजे आपली IIT मुंबई पण नावाजलेली आहे आणि ती जागतिक बँकेची पण संस्था नावाजलेली. तुम्ही तो काही काळजी करू नका. PMRDA देखील राज्य सरकारच्या संबंधितच आहे आणि राज्य सरकार पण आहे आणि कॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये देखील आम्ही तिथं राजकारण न आणता मार्ग काढतो. जसं मधी स्वारगेटवरून कात्रजला मेट्रो अंडरग्राऊंड करत असताना थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह होते, पण आम्ही महापौरांना, सभागृह नेत्याला, स्टँडिंग कमिटी चेअरमनला समजावून सांगितलं की हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्राने सांगितलं आम्ही आमचा हिस्सा त्याच्यामध्ये देणार नाही. तो हिस्सा जसं पिंपरीवरून निगडीला जात असताना पिंपरी चिंचवडने ती जबाबदारी उचलली, राज्य सरकारची जबाबदारी राज्य सरकारने उचलली आणि बाकीची वित्तीय संस्थांनी उचलली. तशा पद्धतीनं इथं आम्ही लोकांनी पुढाकार घेत असताना फक्त जिल्ह्याच्या स्तरावर केलं नाही, ती फाईल मुंबईला पण गेली. त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी त्यांची जी परवानगी लागते ते सगळ्या परवानग्या नीटपणे घेऊन आपण त्याच्यामध्ये पुढं जाण्याचा निर्णय. आठवडे बाजाराला आजच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पुण्यात आणि शहरातले दोन्ही आठवडे बाजार आपण सुरू केलेले आहेत. ग्रामीण भागाची मात्र आजच सूचना दिली आणि उद्यापासून ते आठवडे बाजार सुरू होतील, याबद्दल आपण खात्री बाळगा. थांबा ना, हे एकदा होऊ द्या ना. घाई का करता? कुठं पळून चाललो नाही. हे आणलंय, सगळं आणलंय, तेच बोलणार आहे. नाही, आता आम्ही दिवाळीच्या नंतर त्याबद्दलचा निर्णय घेणार. कारण दिवाळीनंतर गर्दी होऊन, आता सध्या गर्दी होती, शाळा सुरू झाली, कॉलेजेस सुरू झाले, थिएटर सुरू झाली, नाट्यगृह सुरू झाली, लोकांची गर्दी वाढणार. आम्ही आता उद्यानं सुरू केली, पर्यटनाच्या करताचे स्पॉट सुरू केले. सगळं सुरू केल्यानंतर दिवाळी साधारण 7 तारखेला किंवा 6 तारखेला संपणार आहे. त्याच्यानंतरचा जो दिवस येईल आमचा, त्यावेळेस आम्ही आढावा घेऊ. आम्हाला सगळं ब्रीफिंग आमचं प्रशासन त्या ठिकाणी करेल. दोन्ही कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद आणि आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातून जे नागरिकांच्या भल्याचं असेल, फायद्याचं असेल, त्या प्रकारे करू. तेव्हा आम्हाला जाणवलं की आता आपल्या आटोक्यात आहे, आता ते काढायला काही हरकत नाही, तर तोही निर्णय आम्ही घेऊ. पण तो निर्णय घेताना फार विचारांती घेऊ. आपल्याला आठवत असेल की ते उभं करत असताना जम्बो हॉस्पिटल, तसंच आमच्या मगरपट्ट्यातलं अण्णासाहेब मगर स्टेडियमचं उभं करत असताना खूप कष्ट घ्यावे लागले, खूप मेहनत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून घेतली. त्याच्यामध्ये थोडीशी ॲलिगेशन पण आमच्यावर झाले, काही वेळेस वेगळ्या प्रकारच्या बातम्या पण आल्या गेल्या. पण मी पहिल्यापासून सौरवराव, कलेक्टर, दोन्ही आयुक्त, सुहास दिवसे, कारण तेच त्याच्यामध्ये PMRDला थोडीशी जबाबदारी आम्ही त्या काळामध्ये दिलेली होती, सगळ्यांना सांगितलेलं होतं बाबा दोन्ही कॉर्पोरेशन, काही प्रमाणामध्ये DPC आणि काही प्रमाणामध्ये राज्य सरकार, असा सगळ्यांचा त्याच्यामध्ये निधी असताना पूर्णपणे पारदर्शकता राहिली पाहिजे आणि ती आपण ठेवण्याचा प्रयत्न केला. नाही, त्यामध्ये केंद्र सरकारने कळवलेलं आहे की बाबा, त्यांनी ॲफिडेविट पण करून दिलेलं आहे की 50,000ची मदत करणार. आम्ही संदर्भातली आमची तयारी केलेली आहे. आम्ही इतर पण राज्यांच्यामध्ये काय घडतं आहे की बाबा, पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल की लसीकरणाच्याबद्दल राज्य सरकारने पहिला निर्णय घेतला. नंतर केंद्राने सांगितलं की आम्ही पहिलं 25 वर्षाच्या पुढं, किती वर्षाच्या पुढं होतं लसीकरण, 18चं नंतर आलं,
CMनी मागणी केली. पहिल्यांदा 45च्या वर 45च्या वर लसीकरणाचा निर्णय झाला आणि मग नंतर प्रेशर थोडंसं डेव्हलप झाल्यानंतर 21 ते 44 ते पण ॲड करण्यात आलं. याबद्दल पण आम्ही माहिती घेतो, कारण आत्ता पण 10,000 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याच्याबद्दलचं एक जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. इतर पण काही नवीन नवीन प्रश्न पुढे येतात, तेही सॉल्व करावे लागतात. पीक विम्याचे पैसे कसे त्यांना मिळतील ते पाहावं लागतं. पण हे जे काही त्या कुटुंबाला मिळाले पाहिजे, आणि त्याच्यात जिथं कुटुंबातली पती पत्नीपैकी एक व्यक्ती गेली त्यांच्याही बालकांच्या करता आपण निर्णय घेतला, मुलामुलींच्या करता दोन्ही गेलेले त्यांच्याही करता निर्णय घेतलेला आहे. असे निर्णय आपण घेतलेले, पण त्या संदर्भामध्ये अंतिम आता कधी सुरुवात करायची इथपर्यंतचा निर्णय फायनल झाला नाही. तो फायनल झाल्या आम्ही मीडियाच्या मार्फत आता त्याबद्दल काहीच करणार नाही. त्या संदर्भामध्ये खरं तर ॲफिडेव्हिट करत असताना केंद्राने आपणहून ॲफिडेव्हिट दिलेला आहे, तर त्यांनी मग तो पुढाकार घ्यायला पाहिजे. तिथं ॲफिडेव्हिट दिले ना आता सांगितलं राज्यांनीच करा. कदाचित त्यांची पण आर्थिक अडचण असू शकते, आर्थिक घडी बऱ्याचशा ठिकाणी विस्कटलेली ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. मध्ये नेहमी आता सुदैवाने दिलीप वळसे पाटलांच्या रूपाने आपल्या जिल्ह्यातच गृह मंत्रालय आहे. ज्या घटना घडतात त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब आरोपीला अटक केली जाते. तिथल्या तिथं त्या ठिकाणी काही ठराविक काळामध्येच आपण तो गुन्ह्याची उकल होते, ही वस्तुस्थिती आहे. पण समाजामध्ये अशी काही विकृत लोक आहेत, ते त्याचा मागचा पुढचा विचार करत नाही. बऱ्याचदा त्यांचे नातेवाईकच, तुम्ही जो मुद्दा काढला मी त्याच्या खोलात गेलो, तो मुलगा त्यांच्या घरीच राहत होता. आता त्यांच्या घरी राहत असताना घरच्यांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे. हे पोराला आपण पाहुणा म्हणून इथं ठेवलाय, नातेवाईक म्हणून राहिला, तो कसा वागतो, कसा बोलतो, साधारण लक्ष बारकाईने ठेवलं तर अंदाज येतोच ना. याबद्दल तातडीनं कारवाई करण्यात आलेली आहे. रेकी 2-4 दिवस 5 दिवस झाली. CCTV फुटेज सगळं मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 गाड्या आलेल्या होत्या. त्याच्यातल्या गाड्या तिथून जवळच नगर जिल्हा असल्यामुळं नगरच्या दिशेने गेल्या, तिथंही सांगून ठेवलेलं आहे. आणि रेकी करत असताना त्याच्यातले काही चेहरे दिसत आहेत, तर तो तपास चाललेला आहे. मी सकाळीच SPशी बोललो, रात्री पण बोललो. SP म्हणले की आम्ही नगर SPंना पण अलर्ट केलेलं आहे, इकडच्या पण SPंना अलर्ट केलेलं, म्हणजे हे तर SP अलर्ट आहेच. आणि त्याचा तपास निश्चितपणे ठराविक काळामध्ये होईल आणि आरोपी आपल्या सगळ्यांच्या समोर, त्याला आपण जे काही शिक्षा असेल ती शिक्षा करू. त्यामध्ये ज्या बँका असतात, बँकांची पण थोडी जबाबदारी आहे ना. सिक्युरिटी तिथं, गनवाला सिक्युरिटी तिथं ठेवणं, बाकीची खबरदारी घेणं, ठीक आहे. पोलीस खात्याची तर जबाबदारी आहेच, पण पोलीस यंत्रणा पण कोरोनाच्या काळामध्ये कशी राबली हे आपण पाहिलं. इतर बाबतीमध्ये पण ज्या वेळेस जबाबदाऱ्या त्यांच्यावर येतात त्यावेळेस ते जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात. हे का, जे कुणी असेल ते तपासा. उगीच तुम्ही कुणाच्या तरी मुलांचे नाव घेऊन त्यांचं करिअर का बर्बाद करता? असेल तर कुणी असेल तर त्याला शिक्षा करा. तुमच्या घरातला असो, माझ्या घरातला असो, इतर कुणाच्या घरातला असो. नियम कायदा सगळ्याला सारखा असतो का नसतो? मी अलीकडे बघितलेलं आहे, बऱ्याचदा अशी काही नावं घ्यायची की त्याच्यातनं म्हणजे मीडियानी दखल घेतली पाहिजे किंवा न्यूज आल्या पाहिजे. आता तर मध्ये तर त्या सोशल मीडियामध्ये अजित पवारचाच फोटो दिला होता. म्हणजे काय देणाऱ्याला लाज लज्जा शरम काय आहे का नाही? मला अख्खं महाराष्ट्र ओळखतो. 1 मिनिट त्याच्याबद्दल मला काही विचारू नका. नवाब मलिकचे प्रश्न त्यांना विचारा, समीरचे प्रश्न त्यांना विचारा. ते प्रश्न देण्याच्याकरता मी तुमच्यासमोर आलेलो नाही. मी माझ्या पुण्याच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा जे काही विद्यापीठाच्या पुलाच्याबद्दल जे काही काहींची वक्तव्य मी माझ्या वाचण्यात आली, काही स्टेटमेंट वाचण्यात आली, त्याच्याबद्दलचं मी क्लिअर केलं. दुसरं करोनाचा आढावा घेत असतानाचं क्लिअर केलं. तिसरं, जसं आता एका भगिनीनं माझ्या विचारलं दरोडा पडला त्याच्याहीबद्दल सांगणं, किंवा एका माझ्या सहकार्याने विचारलं
जे काही मुलीच्या बद्दलची हत्या झाली तिचं पार म्हणजे दोन्ही धड आणि हे शरीर असं वेगळं करण्याचा प्रयत्न, मुंडकं वेगळं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अक्षरशः अतिशय थोडं ते राहिलेलं होतं. त्या सगळ्याची उत्तरं मी दिलेली आहे. मी ऐका जरा, मी मागं पण सांगितलेलं आहे की इतरांनी काही केलं ते असं म्हणले त्यांच्या उत्तरं द्यायला मी बांधील नाही. थांबा ना साहेब, मी त्याचं उत्तर द्यायला बांधील नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मला एक अधिकार आहे ना नो कॉमेंट्स म्हणायचा, का नाही आहे का नाही? तुम्हाला जसा प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा मला नो कॉमेंट्स म्हणायचा अधिकार आहे का नाही? त्याच्यावर नो कॉमेंट्स. मी आपल्याला जे काही सांगितलं ते सांगितलं. तुम्ही वेळ तुमचाही घालू नका, माझाही घेऊ नका. मला भरपूर काम आहे, मला काही एवढेच उद्योग नाही आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये माझं जे सांगतोय तेवढं ऐकून घ्या. जर तुमचंच करायचं असेल तर मी आपला उठून जातो, तुमचं तुम्ही चालवा, काय चालवायचं ते. नाही मग हे मला तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता. काही बाबतीमध्ये मला त्याच्यामध्ये कॉमेंट्स करायचे नाही, संपला विषय. दुसरं, बरेच दिवस महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगायचं होतं की अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीच्या बद्दल खूप काही बोललं गेलं, खूप काही बातम्या आल्या, मधीच बातम्या आल्या, मधीच थांबल्या, पुन्हा बातम्या आल्या, अशा पद्धतीनं चाललं. खरं अनेक वर्षापासून, म्हणजे या गोष्टीला जवळपास 12-15 वर्ष झाली असतील, मी ह्या सगळ्या बातम्या येत असताना मी म्हणलं की कशाला आपण त्याला उत्तर द्यायचं, परंतु ते आता फार त्याचा अतिरेक झाला. त्याकरता राज्यातल्या जनतेला वस्तुस्थिती कळावी आणि ही सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांनी पण नीट समजून घ्यावी. काही लोकांनी त्या काळामध्ये असे आरोप केले की 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, काही लोकांनी आरोप केले 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. ह्यानंतर ह्याबद्दलची तक्रार आली, आमचं सरकार गेलं, नवीन सरकार आलं, त्यांनी CIDला चौकशी करायला लावली. CIDनं चौकशी केली, त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर ACBनी चौकशी केली, त्याच्यातनं पण काही ह्याच्यामध्ये गैरप्रकार झालेत असं त्यांना दिसलं नाही. EOWनी चौकशी केली. सहकार विभागाने पुन्हा एकदा न्यायाधीशांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली, चौकशी केली. एक सदस्य काय त्याच्यामध्ये पण त्याच्यात त्यांनी निर्णय दिला. असे अनेकांचे निर्णय आले, पण काही जण पुन्हा पुन्हा त्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. आता मी आपल्याला एक एक सांगतो. 2007 साली राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना विकला गेला. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातला हा कारखाना 2,500 टनाचा, तो 12,95,00,000 विकला गेला. नगरच्या एका कंपनीने तो खरेदी केला. नंतर अंबादेवी सहकारी साखर कारखाना विकला गेला, तो अमरावतीचा, तो 15,25,00,000 कायनेटिक पेट्रोलियम लिमिटेड मुंबईच्या कंपनीने खरेदी केला. महात्मा सहकारी साखर कारखाना वर्ध्याचा विकला गेला, तो महात्मा शुगर्स अँड पॉवर्स लिमिटेड नागपूरनी तो कारखाना 14,10,00,000 विकत घेतला. वैनगंगा भंडाऱ्याचा कारखाना विकला गेला 1250 टनाचा, तो 14,10,00,000 वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेड यांनी विकत घेतला. नंतर शंकर सहकारी साखर कारखाना यवतमाळचा विकला गेला, तो 2,500 टनाचा कारखाना 19,25,00,000 सागर वाईन्स जालना, आणि मग त्यांनी घेऊन पुढं तो डेक्कन शुगर यांना विकला. म्हणजे घेताना सागर वाईननी घेतला आणि नंतर डेक्कन शुगरला विकला. अकोला सहकारी साखर कारखाना 17,10,00,000 व्यंकटेश ॲग्रो शुगर प्रॉडक्ट मुंबई यांनी तो विकत घेतला. कोंडेश्वर सहकारी साखर कारखाना अमरावतीचा सुदीन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूरने 14,72,00,000 विकत घेतला. त्याच्या आधीचा 17,10,00,000 शंकर सहकारी साखर कारखाना वागलवाडा नांदेड, हा भाऊसाहेब चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड युनिट 3 मध्ये
2,500 टनाचा कारखाना 14,75,00,000ला विकला गेला। त्याच्यानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सातारा हा 66,75,00,000 62 का 66 इथं 66 दिलं। गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी तो विकत घेतला। गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई। नंतर नरसिंह सहकारी साखर कारखाना परभणीचा हा त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेड पवई मुंबई यांनी विकत घेतला 40,25,00,000ला। बालाघाट सहकारी साखर कारखाना लातूरचा 31,36,00,000ला सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्री लिमिटेड लातूरने विकत घेतला। पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना नंदुरबार ऑस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड मुंबईने विकत घेतला। त्याच्यानंतर त्यांनी तो आयान LLP शुगर लिमिटेड यांना विकला। राजे विजयसिंह डफळे शेतकरी कारखाना सांगली जत 2,500 टनाचा कारखाना हा 47,86,00,000ला विकला गेला। तो राजाबापू सहकारी साखर कारखान्याने घेतला। जालना सहकारी साखर कारखाना 42,31,00,000ला तापडिया कन्स्ट्रक्शन औरंगाबादने विकत घेतला। त्याच्यामध्ये हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यानेच युनिट नंबर 4 म्हणून 48,51,00,000ला विकत घेतला। जय अंबिका सहकारी साखर कारखाना नांदेड 33,50,00,000ला कुंटूर शुगर ॲग्रो लिमिटेडने घेतला। कन्नड सहकारी साखर कारखाना औरंगाबादचा 50,20,00,000ला बारामती ॲग्रो लिमिटेड बारामतीने खरेदी केला। श्रीराम सहकारी साखर कारखाना नागपूर 11,97,00,000ला 2,500 टनी कारखाना व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कोल्हापूरने खरेदी केला। घृणेश्वर सहकारी साखर कारखाना औरंगाबाद ते 2,500 टनाचा 18,62,00,000ला घृणेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादने खरेदी केला। बागेश्वर सहकारी साखर कारखाना परतूर जालना 44,10,00,000ला श्रद्धा एजन्सी पुण्याने खरेदी केला। संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना मुक्ताईनगर जळगाव 30,85,00,000ला श्रद्धा मुक्ताई एनर्जी पुणे यांनी खरेदी केला। प्रियदर्शिनी सहकारी साखर कारखाना लातूरचा विलास सहकारी साखर कारखाना त्यांनी तो खरेदी केला 69,75,00,000ला आणि श्रद्धा गेला 30,85,00,000ला 3,000 टनी कारखाना। निनाई देवी सहकारी साखर कारखाना दालमिया ह्या इंडस्ट्रीवाल्यांनी 24,30,00,000ला खरेदी केला। नगर तालुका सहकारी कारखाना नगरचा पियुष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादनी खरेदी केला 38,25,00,000ला। शिवशक्ती बुलढाणा 18,99,00,000ला बीज सेक्युअर लॅब्स पुणे यांनी खरेदी केला। पारनेर सहकारी साखर कारखाना क्रांती शुगरनी खरेदी केला 31,75,00,000। ह्याच्याबद्दल पण बरंच आलं होतं, काही जण तिथं गेले, काही त्याच्यामध्ये निघालं नाही, सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या। हा तर कारखाना 2015ला विकला गेला, म्हणजे मागच्या सरकारच्या काळात शिवशक्ती बुलढाणा मागच्या सरकारच्या काळात बीज ते कारखाने विकले गेले। आता मागे लोक म्हणायची की हे कारखाने मातीमोल किमतीमध्ये विकले जातात, 18,99,00,000 31,75,00,000 38 कोटी 24 कोटी असेच कारखाने विकले जातात। आणि मी तुम्हाला नंतर पण दाखवणार आहे, ती लिस्ट आली का रे ह्याची 11 कारखाने ह्याला दिले होते, वेद पाठकला सांगितलं होतं काढायला, फोटो प्रिंट आपले व्हॉट्सॲप आलेला होता, ते सकाळी सांगितलेलं होतं। तर त्या तापडी हे कारखाने एवढे विकले गेले, हे झाले एकूण 26 कारखाने म्हणजे पारनेर धरून। आता 27वा कारखाना 2016 साली मागच्या सरकारच्या काळात 43,95,00,000ला नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी 43,95,00,000ला खरेदी केला 2,500 टनाचा। मुखेडचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना शिवाजी सर्व्हिस स्टेशन बराळी जिल्हा नांदेड 28,04,00,000ला खरेदी केला। संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सोलापूर तो 2017ला विकला, त्याच्यामध्ये 13,23,00,000ला सध्या जमीन विकलेली आहे, कारखाना अजून विकलेला दिसत नाही। तासगाव सहकारी साखर तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना SGZ अँड SGA शुगर JV लिमिटेड 37,37,00,000ला त्या ठिकाणी विकला गेला। हे झाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विकलेले कारखाने एकूण 30। त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सरफेसी कायद्याअंतर्गत विक्री केलेले कारखाने गिरणा सहकारी साखर कारखाना
नाशिक जिल्हा बँकेने विकला 27,55,00,000ला आर्म स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तालुका मालेगाव. यशवंत सहकारी खानापूरचा विकला गेला गणपती कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी सांगली 56,51,00,000. जगदंबा सहकारी साखर कारखाना जिल्हा नगर जिल्हा बँकेने विकला 28 कोटीला. इंडिकॉन अंबालिका शुगर अहमदनगर. दत्त सहकारी साखर कारखाना आसुर्लेचा विकला गेला 108 कोटी. दालमियानी हा घेतला. तो इंदिरा गांधी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, आथणी शुगर लिमिटेड बेळगाव यांनी तो 93 कोटीला घेतला. बेलगंगा सहकारी साखर कारखाना जळगावचा 2,500 टनी. अंबाजी ट्रेडिंग कंपनी जळगाव 39 कोटी 22 लाखाला घेतला. हे 6 कारखाने जिल्हा बँकेने विकले. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते 30 कारखाने राज्य सहकारी बँकेने विकले गेल्या अनेक वर्षात 6 जिल्हा बँकेनी. त्याच्यानंतर शासन मान्यतेने विक्री केलेले कारखाने ह्याच्यात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल 2003 साली शेतकरी सहकारी साखर कारखाना धामणगाव अमरावतीचा, शरद सहकारी साखर कारखाना पैठणनी 3,36,00,000ला कारखाना घेतला. शासनाने विक्री केलेला कारखाना 3,36,00,000. जिल्हाधिकारी यांनी शासन मान्यतेने विक्री केली. गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना परभणीचा 23,75,00,000ला रेणुका शुगरनी घेतला. औसायकांनी शासनाची मान्यता घेऊन विक्री केली तो कारखाना. सिंदखेडा सहकारी साखर कारखाना धुळा हा सिटीजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना औसायकांनी शासनाची मान्यता घेऊन विक्री केला 10,90,00,000. त्याच्यानंतर मराठवाडा सहकारी साखर कारखाना कळमनुरी हिंगोली 1,800 मेट्रिक टनाचा 5,88,00,000ला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने खरेदी केला. 5,88,00,000. जिल्हाधिकारी यांनी औसायक म्हणून विक्री केली. बाराशिव सहकारी साखर कारखाना हिंगोली 28 कोटीला पूर्णा सहकारी साखर कारखान्याने तो खरेदी केला. संजय सहकारी साखर कारखाना तो 3,52,00,000ला 2,500 टनाचा कारखाना सागर सहकारी साखर कारखान्याने विकत घेतला. 3,52,00,000. म्हणजे 3 आणि 4 आणि 5 आणि 8 आणि त्याच्या कुणी चर्चाही करत नाही, कुणी बोलतही नाही. ते हे झाले कारखाने शासनाच्या पूर्व परवानगीने विकलेले 6. त्याचे 6 आता साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर विक्री केले. काही लोकांनी आपल्या स्तरावरच साखर आयुक्ताची परवानगी घेऊनच विक्री केली असतील. पूर्णा सहकारी साखर कारखान्यांनी त्यांचा एक कारखाना 2,500 टनाचा कपिश्वर शुगर अँड केमिकलला 38 कोटी 3,00,000ला विकला. तो आत्ता 2020 मध्ये विकला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांनी 2,500 टनाचा कारखाना 51 कोटीला MVK ॲग्रो फूडला विकला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हडसणी यांनी युनिट क्रमांक 4 हे मागाचं युनिट क्रमांक 3 होतं, हे युनिट क्रमांक 4 सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 92 कोटीला 2020ला विकलं. अशा पद्धतीनं हे 3 कारखान्यांनी विकत घेऊन पुन्हा विकलेले अशा प्रकारचे आहेत. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार, शासन मान्यतेनुसार सहयोगी भागीदारी भाडे तत्वावर देण्यात आलेल्या सहकारी साखर कारखान्यांची माहिती. त्याच्यामध्ये श्रीराम सहकारी फलटण कारखाना 2006ला 15 वर्षाच्या कराराने दिलेला आहे. तो आता मला वाटतं करार तो संपेल. तो त्याचं भाडं वगैरे काय ठरलं ते आता मला माहिती नाही. खंडाळा सहकारी साखर कारखाना 12 वर्षाच्या कराराने दिला. तो आत्ता मकरंद आबांनी ते पॅनल जिंकलं. शिवशक्ती सहकारी साखर कारखाना उस्मानाबादचा भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 18 वर्षाच्या कराराने दिला. प्रतापगड सहकारी साखर कारखाना किसनवीरला काही 16 वर्षाच्या कराराने दिला. रयत सहकारी साखर कारखाना 18 वर्षाच्या कराराने कुमदा शुगर लिमिटेड बेळगाव कर्नाटकला दिला. गणेश सहकारी साखर कारखाना डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांनी चालवायला घेतला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर मागाचा आहे तो भागीदारी तत्वावर, हा सहयोगी तत्वावर सचिन घाळे शुगर प्रायव्हेट लिमिटेड पुणे हा मला वाटतं CA त्यानं तो त्या ठिकाणी घेतलेला आहे.
चालवायला. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड हा भाडेतत्वावर खडकपूर्णा ॲग्रो लिमिटेड औरंगाबादनी चालवायला घेतला आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर स्वर्गीय अशोकराव बनकर सहकारी साखर कारखान्यांनी अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव यांनी चालवायला घेतलेला आहे. तो आत्ता 2021मध्ये घेतला आहे, मागाचाही 2021मध्ये घेतला. आता चोपडा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर बारामती ॲग्रो लिमिटेडनी चालवायला घेतला आहे. आदिवासी सहकारी साखर कारखाना हा आत्ताच भाडेतत्वावर द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने चालवायला घेतला आहे. आणि 14/10/2021ला भाडेतत्वावर तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना गोकुळ शुगर धोत्री दक्षिण सोलापूर यांनी चालवायला घेतला. असे 12 कारखाने चालवायला दिलेले आहेत. त्याच्याच पुढं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने काही कारखाने चालवायला दिलेत. ते उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना तो 22 वर्षाच्या ह्यांनी चालवायला दिला आहे. रयत सहकारी साखर कारखाना तो चालवायला दिला आहे. त्याच्यामध्ये प्रतिवर्षी किती भाडं द्यायचं, काय द्यायचं, कुठं प्रतिवर्षी 1.5 कोटी द्यायचं आहे, कुठं 100 रुपये द्यायचं आहे, 100 लाख द्यायचं म्हणजे 1 कोटी, कुठं 75 रुपये टनाला द्यायचे आहेत, कुठं 50 रुपये टनाला द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, बाणगंगा सहकारी साखर कारखाना, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, जिजामाता सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना असे 8 कारखाने अधिकचे चालवायला हे अलीकडच्या काळात दिले. म्हणजे 30 आणि 10 40 50 60 61 62 63 64 65 कारखाने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये चालवायला दिलेत. काही विकलेत, काय किमतीनं विकलेत तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि हे सगळं करत असताना आत्ताच एक नवीन टेंडर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 11 सहकारी साखर कारखाने चालवायला देण्याच्याबद्दलचं टेंडर आहे. 25 वर्षाच्या करता त्यांना ते चालवायला द्यायचं आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना गंगापूर औरंगाबाद, विनायक सहकारी साखर कारखाना वैजापूर जिल्हा औरंगाबाद, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लातूर, गजानन सहकारी साखर कारखाना जिल्हा बीड, महेश सहकारी साखर कारखाना बीड कडा बीड, पांझराकान सहकारी साखर कारखाना भांडणेक साखरी आपलं धुळा, जय जवान सहकारी साखर कारखाना, जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना तालुका चाकूर जिल्हा लातूर, यशवंत सहकारी साखर कारखाना आपल्या इथला पण थेऊरचा तो पण चालवायला देण्याच्याकरता टेंडरमध्ये नोटीस आलेली आहे. स्वर्गीय बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना हिंगणघाट वर्धा, जय किसान सहकारी साखर कारखाना बोदेगाव दारवा जिल्हा यवतमाळ आणि दत्ताजीराव कदम सहकारी सूतगिरणी 10 साखर कारखाने आहेत आणि 1 सूतगिरणी आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं 64 सहकारी साखर कारखाने हे वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतलेत. काही कंपन्यांनी चालवायला घेतलेत, काही कंपन्यांनी घेऊन पुन्हा ते दुसऱ्यांना विकलेले आहेत. आणि ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक सातत्याने काही ना काही टीका करून त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा गुरु कम्युनिटी ही मुंबईची कंपनी आहे, त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्या कंपनीच्याकडनं नंतर तो कारखाना BVG ग्रुपचे हनुमान गायकवाड आहे, हनुमान गायकवाडांनी जरंडेश्वर शुगर मिल ही कंपनी काढली. त्यांची फॅमिली आणि त्यांचे मित्रपरिवार त्याच्यामध्ये होते. त्यांनी तो कारखाना चालवला. तो कारखाना त्यांनी चालवल्यानंतर त्यांना त्यावर्षी तोटा आला. तोटा आल्यानंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि तो कारखाना त्यांनी दुसऱ्याला त्या ठिकाणी दिला. दुसऱ्या कंपनीने तो चालवायला घेतलेला आहे. म्हणजे ती कंपनीच विकत घेतली जरंडेश्वर काय ती शुगर. थांबा एक मिनिट थांबा, मी देतो 1-2 मिनटं. मला जरंडेश्वरच्या बद्दल सातत्याने माझ्या नातेवाईकांचा उल्लेख केला जातो, माझ्या घरातल्या
काही व्यक्तींचा उल्लेख केला जातो। मला खरोखरीच आज एक गोष्ट स्पष्टपणे तुमच्यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मान्यवरांना, नागरिकांना सांगायची की सुंदरबन कोऑपरेटिव्ह सोसायटी एक सोसायटी आहे मुंबईतली। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका क्रमांक 67/2007 दाखल केली होती 2007ला। त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावा संदर्भामध्ये कारवाई करावी असं सांगितलं। खरं हा कारखाना होता, ह्याला फायनान्स दिलेला होता, लीड बँक होती एमएससी बँक, पण त्याच्यामध्ये बरोबर होती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। सुंदरबाग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हटली आम्ही आमच्या ठेवी मुंबई जिल्हा बँकेत ठेवल्यात आणि त्या ठेवी अडचणीत आल्या तर आम्हाला कोण वाली आहे, आमचे पैसे। मग ते कोर्टात गेल्यावर कोर्टाने एमएससी बँकेला सांगितलं की हे पैसे पहिल्यांदा वसूल करण्याच्या करता संधी द्या। ती 1 वर्षाची का काहीतरी संधी दिली, त्याच्यामध्ये त्यांना पैसे फेडता आले नाही आणि मग त्यांनी आदेश केले। कुणी केले? सरकारने नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, त्या आदेशाची कॉपी पण आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्यावेळेचा तो सहकारी होता, त्यांनी उच्च न्यायालयात नोटीस ऑफ मोशन क्रमांक 181/2010 दाखल केलं। सदर नोटीस ऑफ मोशनच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने दिनांक 15/4/2010 आणि 20/4/2010 अन्वये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी एमएससी बँकेकडे अर्ज करून 3 महिन्याच्या आत रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आणि कारखान्याने अशी रक्कम अदा न केल्यास बँकेकडून सदर कारखान्याचा ताबा घेण्याचे निर्देश दिल्यानुसार 30/4/2010 अन्वये बँकेने ताबा घेतला। म्हणजे त्यांना नंतर पण पुन्हा उच्च न्यायालयाने संधी दिलेली होती त्या बोर्डाला, किंवा तुम्ही पैसे भरा त्या मुंबई जिल्हा बँकेचे आणि तुम्ही तुमचा कारखाना चालवा। पहिल्यांदाही संधी दिली, ही दुसऱ्यांदा संधी दिली। त्या संदर्भामध्ये त्यानुसार कारखान्याने घेतलेल्या बैठकीत 18 कोटी रुपये रकमेची रक्कम अदा करण्यात संधी देण्यात आली होती। 18 कोटीच रुपये भरायचे होते। त्यानुसार कारखान्याने 18 कोटी रकमेचा प्रस्ताव बँकेसमोर ठेवला, मात्र तो बँकेकडून स्वीकारण्यात आला नाही। तदनंतर 15/6/2010 रोजी घेतलेल्या बैठकीत 26,50,00,000 रकमेचा दिलेला प्रस्तावही त्यावेळेसच्या बँकेने स्वीकारला गेला नाही। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेतील निर्णयानुसार सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार कारखान्याचा ताबा घेऊन वसुली करण्याबाबत एमएससी बँकेकडून निर्णय घेण्यात आला। जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना एमएससी बँकेकडून सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत होणाऱ्या लिलावाविरुद्ध रिट याचिका क्रमांक 9236/2009 अन्वये आव्हान देऊन लिलावाला स्थगिती देण्याची विनंती केली। सदर याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली। जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी एमएससी बँकेकडून ती निकाली काढल्यानंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणाऱ्या लिलावाविरुद्ध कारखान्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली SLP क्रमांक 15,310/2010 या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। म्हणजे हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, हे तर कुणी लक्षातच घेत नाही। हे काही कुणी बळजबरी केलेली नाहीये, हे ज्यांच्यामुळं कारखान्याचं तिथं नुकसान झालं आणि तेच अशा पद्धतीनं काही ना काही चुकीचं लोकांच्या समोर सांगतात। हे सगळे कोर्टाचे आदेश इथं आहेत। त्याच्यानंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणाऱ्या लिलावाविरुद्ध कारखान्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती फेटाळल्यानंतर एमएससी बँकेने लिलावाची कार्यपद्धती अंतिम केली। बँकेच्या संचालक मंडळाच्या 12/10/2010च्या बैठकीमध्ये निविदा उघडण्यात आली। त्यानुसार गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी निविदा सर्वात जास्त म्हणजे 65,75,00,000ची भरली। त्याच्यामध्ये 15 ते 17 लोकांनी निविदा भरल्या होत्या। त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे राजाराम बापू शुगर म्हणजे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना होता, मला वाटतं दौंड होता, अनेक जण होते, आत्नीचा होता, खूप जणांनी त्या निविदा भरल्या होत्या, त्याचा रेकॉर्ड पण आहे।
नंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्र राज्य बँक आणि इतर 44 यांच्याविरुद्ध JMFC न्यायालय कोरेगाव अन्वये फौजदारी तक्रार दाखल करून गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांना कारखाना विकण्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवला। त्यामध्ये JMFC कोर्टाने कलम 120 ब, 201, 409, 418, 420, 427, 465 आणि कलम 471 सह भारतीय दंड संविधानाच्या कलम 34 नुसार आदेश पारित केले। तदनंतर MSC बँकेने अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा येथे क्रिमिनल रिव्हिजन 108/2011 अन्वये माननीय JMFC न्यायालय कोरेगाव यांच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत रिव्हिजन अर्ज दाखल केला। अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी बँकेचा अर्ज मान्य करून भारतीय दंड संविधान 202 अन्वये या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश माननीय JMFC न्यायालय कोरेगाव यांना आदेशास स्थगिती दिली। माननीय सत्र न्यायाधीश सातारा यांनी उपरोक्त आदेशांच्या विरुद्ध जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयात मुंबई येथे क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक 3657/2012, 3563/2012 अन्वये दाखल केलेली याचिका माननीय उच्च न्यायालयाने 10/4/2013च्या आदेशाने फेटाळली। चौथ्यांदा ही झालं। DRTचं मत त्याच्यामध्ये सिक्युरिटायझेशन कायदा 2002 मध्ये तरतुदीनुसार लिलावानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी रिट पिटिशन 7490/2011 अन्वये या प्रक्रियेला घेतलेला आक्षेप तत्कालीन न्यायमूर्ती यांनी फेटाळून लावला। तदनंतर कारखान्याने सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत झालेले लिलाव पद्धतीने प्रक्रियेस कर्ज वसुली न्यायाधिकरण ज्याला DRT आपण म्हणतो पुणे यांच्याकडे अर्ज क्रमांक SA 164/2011 अन्वये आक्षेप घेतला। सदरचा आक्षेप देखील DRTनं फेटाळला। तदनंतर कारखान्याचे सदस्य श्रीरंग साप्ते यांनी सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत झालेल्या लिलाव प्रक्रियेस उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 2843/2015 आणि 11313/2016 अन्वये घेतलेला आक्षेप न्यायमूर्तींनी तोही फेटाळला। तदनंतर कारखान्याचे सदस्य दिनेश बर्गे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका क्रमांक 8116/2017 सुद्धा फेटाळण्यात आली। त्यानुसार सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेले सर्व अर्ज व याचिका माननीय कर्ज वसुली प्राधिकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेले आहेत। त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी या प्रकरणी अन्वेष तपासणी केलेली आहे। माननीय उच्च न्यायालयाने देखील 10/4/2013 अन्वये आदेश देताना स्पष्ट केले आहे की आयोगाकडून ही प्रक्रिया राबवताना प्रथमदर्शनी कोणतीही चूक केल्याचे दिसून येत नाही। हे मी नाही म्हणत, हे न्यायव्यवस्था म्हणते की ज्या न्यायव्यवस्थेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यावर आपला देश चाललेला आहे। उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे। या प्रकरणी चौकशी अन्वये अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी केली असून ते उच्च न्यायालयाने वैध ठरवलं म्हणजे ती चौकशी केलेली। आता या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याबाबत अर्ज करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अपमान केल्यासारखे होईल। या बाबी पाहता JMFC न्यायालय कोरेगाव, अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा, उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आदेशाचे अवलोकन होण्याची विनंती। ही वस्तुस्थिती आहे। हे कुणालाही जास्त इतक्या दिवसात माहिती नव्हतं, कारण पण नव्हतं, कारण जे जायचे त्यांना ते माहिती असायचं, पण निव्वळ कुणाची तरी बदनामी करायची, कुणाला तरी टार्गेट करायचं, त्याच्यातनं जनतेची दिशाभूल करायची। जनतेला सगळं माहिती नसतं। आज मी हे सगळं सांगितल्यानंतर कदाचित आता लोक त्यावर विश्वास ठेवतील आणि त्याच्या संदर्भातल्या ह्या कोर्टाचे आदेश, हे सुप्रीम कोर्ट इंडिया सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर, ही द हायकोर्ट ऑफ ही मुंबई क्रिमिनल ॲपेलेट त्यांची ऑर्डर, त्याच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या ऑर्डर इथं आहेत। अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे। मी आपल्याला मराठीमध्ये सांगितलं ना की गुरु कम्युनिटीनी तुम्ही ती कंपनी जाऊन बघा ना। आता 5 तेच मालक आहेत, आपल्याला समजतं का नाही? मी पुन्हा सांगतोय, तो कारखाना त्या कंपनीनं जसं बाकीचे कारखाने जिल्हा बँकेनी, राज्य बँकेनी किंवा ज्यांनी घेतले त्यांनी चालवायला दिलेले, तसं
त्या हनुमान गायकवाडांच्या कंपनीला चालवायला दिले. नंतर त्याच्या आधी देखील झुंझुनवाल्यांनी तो कारखाना चालवून बघितला, तो तोट्यात गेला. तुम्ही साताऱ्याच्या पत्रकारांना विचारा. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे विनय कोरेंनी वारणा सहकारी साखर कारखाना चालवायला गेला, तो तोट्यात गेला. त्याच्यानंतर एक सांगलीची एक कंपनी होती, नाव तिचं विसरलं, स्नेहा का काहीतरी असं, त्यांनी चालवायला घेतला, तो तोट्यात गेला. त्याच्यानंतर घेतल्यानंतर आपला हनुमान गायकवाड ते तोट्यात गेले. ही सगळी तिथली परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आता जी कंपनी घेतली चालवते त्याच्यामध्ये असं लोकांना दाखवलं 700-750 कोटी रुपये 65 कोटीच्या कारखान्याला कर्ज कसं मिळालं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पण आत्ता जे 11 कारखाने चालवायला काढलेलं आहे टेंडर आपल्या MSC बँकेनी, त्याच्यामध्ये तुम्ही कारखाना घेतला आणि तुम्ही त्याचं ओव्हरऑइलिंग केलं आणि समजा तो 2,500 टनाचा कारखाना असेल, 2,500 टनाचा कारखाना 5 लाख टन क्रशिंग करतो. 5 लाख टन क्रशिंग केलं तर साधारण 5-15 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पेमेंटच्या करता मंजूर केले जातात. कसे? साखरेचं एक पोतं तयार झाल्यानंतर 85 ते 90% त्या पोत्यावर कर्ज मिळतं. काही जण काय म्हणतात की तो कारखाना गुरु कम्युनिटीने 65 कोटीला घेतला आणि आता एरंडेश्वर शुगर मिल जे चालवत आहेत त्यांना 750 कोटी रुपये कर्ज कसं मिळालं. त्या कारखान्याची कॅपॅसिटी माझ्या माहितीप्रमाणे 10,000, मी पण माहिती घेतली, मी त्या मॅनेजमेंटला विचारलं, त्यांनी सांगितलं की 10,000ची कॅपॅसिटी आहे. 10,000ची कॅपॅसिटी म्हणजे साधारण 15 लाख मेट्रिक टन क्रशिंग. 15 लाखाला गुणिले 3,000 450 कोटी रुपये इथंच होतात. आणि त्यांनी 2 लाख लिटरची डिस्लरी, 2,500 टनाचा कारखाना 10,000 टनी आणि कोजन काहीतरी 50 वगैरे असं काहीतरी कानावर आले. हे सगळं केल्यामुळं त्यांना उभारणीच्या करता त्यांनी 350-400 कोटी रुपये रितसर कर्ज, जे महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांना मिळतं कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर, ते त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांची परतफेड व्यवस्थितपणे चाललेली आहे. तिथं व्यवहार तोडणी वाहतुकीचे, मी तिथं काही लोकांना विचारलं तर ते म्हणले की आमचे चेकचे व्यवहार असतात, ज्याचा ऊस जातो त्यांना चेकनी पैसे मिळतात. साखर विकली की साखरेचे पैसे चेकनी जमा होतात अशी माझी माहिती आहे. त्याच्यामध्ये इथेनॉल विकलं गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना, त्याचेही पैसे चेकनी त्या ठिकाणी येतात. कुठल्याही प्रकारे वेगळा तिथं व्यवहार करत नाहीत असं कानावर त्या ठिकाणी आलेलं. माझं म्हणणं की मी काय म्हणलो त्यांनी काय म्हणलं सगळंच बाजूला ठेवा. आता केंद्राची संस्था चौकशी करते, राज्याच्या तर संस्थेने सगळ्यांनी चौकशी केली, त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल ना, येईल का नाही येईल. प्रत्येक वेळेस त्यांनी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला दुसऱ्यांनी कुणीतरी उत्तरं द्यायची, तेवढेच कुणाला धंदे नाही आहेत. काही जण मोकळेच आहेत नुसते इकडे तिकडे फिरायला. बरं, तुम्ही पण कधी विचारलं नाही, मध्ये PDCC बँकेत गेले होते, PDCC बँकेमध्ये काय झालं. PDCC बँक आज राज्यातली एक चांगली बँक म्हणून ओळखली जाते, हे तर तुम्हाला माहिती आहे का. PDCC बँकेने चुकीचा व्यवहार केला आहे का. त्याचबरोबर पारनेरच्या बद्दल तुम्हालाही माहिती आहे की पारनेरचा मालक नानासाहेब नवले आहेत. आज नानासाहेब नवलेंची तातोड्याला किती एकर जमीन होती ती तुम्हाला माहिती आहे. त्यांना त्याच्यामध्ये रक्कम मिळाली, त्यांनी तो 35 कोटीचा कारखाना, ज्यांना वाटतं हे कारखाने नाममात्र दराने जातात त्यांनी टेंडर भरा ना. काही कारखाने तर मी तुमच्या लक्षात आणून दिले, 3 आणि 4 आणि 5 कोटीला कारखाने गेले. कधी पत्रकारांनी एक अवाक्षरांनी उल्लेख केला नाही किंवा हे कारखाने 3 आणि 4-5 कोटीला कसे जातात. 2,500 टनाचे कारखाने गेले की नाही, गेले की नाही. मी काही चौकशी करणार नाहीये. मला कुणाचे दुसऱ्यांची नावं घ्यायचं काही कारण नाही. ज्याला काढायचं असेल, तुम्ही आता कंपन्यांची नावं दिली, ती कंपनी तुम्ही जर बटन नेटवर टाकले आणि बघितलं तर त्या कंपन्यांचे डायरेक्टर लगेचच समोर येतात, ते काही झाकून राहत नाही. ज्याला फार चौकशी करायची अतिशय ज्याला मोकळा वेळ असेल त्यांनी ते करावं. मला काही मोकळा वेळ नाहीये आणि मी काय तो धंदा स्वीकारला नाही. मी राज्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, पण सतत अजित पवारला टीव्हीला दाखवायचं, त्यांच्या नातेवाईकांना दाखवायचं, त्यांचा उल्लेख करायचा आणि हे करत असताना काहीतरी गौड बंगाल केलेलं आहे. काहींनी म्हणायचं बेईमानी केली, कुणी बेईमानी केली.
बेईमानी केली म्हणतात, त्यांना काही थोडंसं काही जनाची नाही मनाची वाटत नाही. आणि जर कुणी बेईमानी केली असेल तर केस दाखल करा ना, FIR दाखल करा. झालं, हे जर तिसरंच आहे. आपण अपयशी अजिबात ठरलो नाही. आज देखील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मी 80% मतं घेऊन 90% मतं घेऊन जिंकलेला आहे. हे जरा माहिती घ्या आपण तिथं जाऊन. माझ्या पॅनलला 90% मतं मिळाली. अजून मी तिथं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड केली नाही. जिथं मॅनेजमेंट खराब असती तिथं मात्र कारखान्यांचं वाटोळं झालं. मागच्या काळामध्ये दुर्दैवानी काही लोकांनी ज्या भागामध्ये ऊस नव्हता, उदाहरणार्थ विदर्भात ऊस पिकत नाही तरी तिथे कारखाने काढले. नाही कारखान्याला मदत करावी तर सरकारवर आरोप होत होता, ठराविकच भागात कारखाने निघतात, आम्हाला पुढे यायचं आहे, आम्हाला 2 पैसे पाहिजेत, आमच्याकडे आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, आमच्याकडे शिक्षण संस्था काढल्या पाहिजे. म्हणून तो प्रयत्न झाला, तो सपशेल अपयशी ठरला. आपण अनेकदा, मी त्या केंद्रीय मंत्र्यांचं नाव घेत नाही, पण एका केंद्रीय मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी साखर कारखाने विकत घेतले, ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक. म्हणतात की नाही, तुम्ही ऐकताना हे अजित पवार स्वतःच्या तोंडचं बोलतो का? आता काल का परवा का तेरवा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे तर मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यामुळे ते होतेच तिथं. राहुल नव्हता बहुतेक त्या मीटिंग. असे काही मान्यवर तिथं गेले. कशा करता गेले? आज काही कारखाने, मी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की कारखान्याची किंमत नवा कोरा उभा करायचं म्हटलं तर 350 कोटी, कर्जही 450 कोटी. आता त्याचं पुनर्गठन केल्याशिवाय, त्याला 10 वर्षाची परतफेड दिल्याशिवाय, त्याला पुन्हा कारखाना सुरू करायला मदत केल्याशिवाय तर गत्यंतर नाही. आणि त्याकरता हे काही निर्णय RBIला घ्यावे लागतात, नाबार्डला घ्यावे लागतात, केंद्र सरकारला घ्यावे लागतात. जसा पवारसाहेब 10 वर्ष कृषी मंत्री असताना आम्ही अनेकदा आजारी कारखान्यांना मदत करण्याच्या करता तिथं जायचो. आजारी कारखाने कशामुळे पडतात? एक तर मॅनेजमेंटचा गलथान कारभार, दुसरं दुष्काळ पडला, ऊस नाही मिळाला आणि कारखाना सीझन बंद राहिला, तिसरं त्याच्या संदर्भामध्ये साखर विक्री करताना नीटपणे संचालक बोर्डांनी लक्ष न देता कुणाला साखर विकली, दुर्दैवाने त्याचे पैसेच आले नाही. मागे काही कारखान्यांच्या बाबतीमध्ये 50-50, 100-100 कोटी रुपये बुडाले. अशा काही घटना घडल्या तर कारखाने अडचणीमध्ये येतात. मागच्या काळात विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात आम्ही काम करत असताना विलासरावांनी सांगितलं, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून त्यापर्यंतच्या मंत्रिमंडळापर्यंत जेवढी महाराष्ट्राला साखर कारखाने काढण्याची गरज होती तेवढे कारखाने निघालेले. आता इथून पुढं राज्य सरकारचं भागभांडवल देण्याची गरज नाही, कारण एकाच 5 भागभांडवल. म्हणजे तेव्हा पद्धत कशी असायची, 3 कोटी रुपये तुम्ही गोळा केले तर 5-15, 18 कोटी रुपये, 15 कोटी रुपये राज्य सरकार द्यायचं, 15 आणि 3 18, आणि वरचे जे काही 60% रक्कम असेल ते हे द्यायची, वित्तीय संस्था द्यायची. आणि त्याच्यात साखर विक्री करताना त्यांना कंट्रोल नव्हतं, त्यांना किती साखर विक्री आणि त्याच्यात त्यांना पैसे मिळायचे, म्हणून ते कारखाने झाले. विलासराव म्हणले की आता इथून पुढे कारखाने द्यायचे नाही. तो निर्णय झाल्यानंतर मग हे खाजगीकरण पुढे आलं. मागे पूर्वी खाजगीकरणातनं आपण सहकाराकडे आलो. आता काही सहकारातल्या चुकीच्या वाईट प्रवृत्तीमुळं काही खाजगीकरण झालं, ही वस्तुस्थिती नाकारली जात नाही. पण आजही महाराष्ट्रामध्ये नाव घ्यायचं म्हटलं तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना उत्तम आहे, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे सगळे युनिट उत्तम आहे, विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे सगळे युनिट उत्तम आहे, रेणा सहकारी साखर कारखाना घ्या, विकास सहकारी साखर कारखाना घ्या, इवन राजेश टोपेंचे पण दोन्ही कारखाने तसे उत्तम आहेत. असे अनेक जणांचे कारखाने मॅनेजमेंट जिथं चांगली आहे. मी प्रायोगिक तत्वावर काही नावं घेतली, काही नावं माझ्याकडनं चुकून राहिली पण असतील, पण महाराष्ट्रामध्ये तिथून आर्थिक सुबत्ता आली, चांगला भाव देतात, चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करतात,
चांगल्या प्रकारे शिक्षण संस्था काढल्यात, ही पण गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आता अजून कसल्या मार्गाने देतो बाबा? एक मिनिट, मी तो आता ती इन्क्वायरी करेल ना, चौकशी यंत्रणा करेल ना बाबा. चौकशी यंत्रणा आहे की नाही मागे वेगवेगळ्या. मी आता तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा पुढे गेला का? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची इथं आहेत ना ऑर्डर्स, तरी देखील यांच्या ऑर्डर्स देखील काहींना मान्य नाहीत. हे दुर्दैव आहे. सर, लोकशाहीमध्ये आपल्याला काम करायचं म्हणलं, कायदा सुव्यवस्थेच्या प्रमाणे राज्य चालतंय म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आदर केला पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी न्याय नाही, आमच्या तहसीलदारकडे न्याय नाही मिळाला प्रांताकडे जातो, प्रांताकडे नाही मिळाला ॲडिशनल कलेक्टरकडे जातो, कलेक्टरकडे जातो, विभागीय आयुक्ताकडे जातो, तिथून मंत्र्यापर्यंत जातो. मंत्र्यापाशी पण नाही, त्यांना वाटलं नाही मिळत तर आपण हायकोर्टात जातो. हायकोर्टात पण ते दिलेला निर्णयच्या बद्दल त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये पण जाण्याची पॉवर आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा वर अजून मला नाही वाटत कोणी पॉवर आपल्यात. हा, हो का? मी आपल्याला सांगतो, त्याच्यात वकील देणं आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना लहानपणी सांगितलेलं आहे, कोर्टाची पायरी चढायच्या भानगडीत पडू नये. बाकीचे जण करत असतील त्याला उत्तर देण्याच्याकरता आम्ही जाऊ. पण माझा स्वभाव असा आहे, मी आजपर्यंत काम करत असताना कुणालाही, माझा मित्र असू, शत्रू असू, सहकारी असू किंवा आणखीन कोणी विरोधक असू, मला ते तसलं राजकारण आवडतच नाही. आपलं काम भले आपण भले. मी त्यावेळेस राज्य सहकारी बँकेमध्ये नव्हतो, मी डायरेक्टर होतो, मी बँकेत जात नव्हतो. मी MSC बँकेचा चेअरमन होतो, त्यावेळेस बँक नंबर 1ला होती. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला. त्याच्यानंतर बँकेमध्ये प्रशासक बसला. आज आम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहोत, सहकार खातं राष्ट्रवादीकडे. उद्याच्याला तिथं मी बँकेची निवडणूक लावू शकतो की नाही? आता प्रशासक कोण आहे? पूर्वीच्या सरकारने 3 लोकांची कमिटी केली होती, त्याच्यातले 2 कमी करून आता जे अनास्कर आहेत, जे मागच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तिथं प्रशासक म्हणून नेमले, त्यांनाच आम्ही कंटिन्यू केलं. आमची भूमिका स्वच्छ असल्याशिवाय आम्ही केलं. बँक चांगली चालवावी. मला तर एका मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करू किंवा सहकार मंत्र्यांना की आता दिवस 5 वर्ष व्हायची होती ती संपलेली, आता रितसर निवडणूक लावा. पण आम्ही नाही निवडणूक लावत, कारण आता बँकेचं व्यवस्थित चाललेलं आहे. आज बँक 350-400 कोटी रुपये तोट्यात आहे. आणि मला एक सांगावं, जर बँक अडचणीमध्ये असती तर बँक नफ्यात आली असती. राज्यातल्या कित्येक बँका पार धुळदाण झाली. सेवा विकास बँक घ्या, शिवाजीराव भोसले बँक घ्या, रुपी बँकेची काय अवस्था आहे तुम्ही बघताय. कर्नाटका कुठली बँक, तिचं काय अवस्था आहे. पेन बँकेची काय अवस्था आहे. मध्ये कुठली तरी एक सुवर्ण म्हणून बँक होती वाटतं, सुवर्ण युग का काहीतरी अशी काय, माझ्याकडनं थोडंसं चुकेल पण एक होती आगाशी साहेबांची. हां, अशा काही बँकांची काय अवस्था झाली बघा ना. तुम्ही पण पत्रकार, त्या गोष्टीवर आम्ही नाही बोललो आत्तापर्यंत. तुम्ही पण याला कुठंतरी काहीतरी पाणी मुरत असेल बरं का, काहीतरी कळत असं आत्ता हे सगळं ऐकल्यावर तुम्ही थोडंसं गप्पा बसला. हे तुम्हाला एक गोष्ट माहिती की अजित पवार सांगताना खोटं सांगत नाही, एवढं तर महाराष्ट्राला माहिती आहे ना. अहो एक मिनिट माझंही ऐका. त्यांना म्हणू तिथला शिवाजीराव निलंगेकर कारखाना घ्या आणि चालवा ना. तुम्ही आज बाहेर जाऊ, जर कुठल्या तरी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल किंवा ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा आहे त्याच्याबद्दल काही गरळ ओकली तर ती ब्रेकिंग न्यूज होणारच ना. आज जर त्यांनी एवढं सगळं चाललं असतं तर तिथला तो कुठला कारखाना, किल्लारी सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे. पवार साहेबांनी भूकंपाच्या काळामध्ये काही कोटी रुपये तो कारखाना पुन्हा उभा राहावा म्हणून दिलेला होता. मराठवाड्यातला एक महत्त्वाचा कारखाना राहिला का? हे काही कुणाची नावं घेतात, काही करतात. म्हणजे वाटेल ते. आम्हाला तेवढा वेळ नाही हो की बाबा हे ज्यांनी आरोप केलेले त्यांना नोटिसा पाठवा, अमकं करा, तमकं करा, ह्या वकिलाला जाऊन भेटा, त्या वकिलाला जाऊन. काही काहींची ऑफिसेस थाटलेली आहेत, तिथं CA नेमलेत, वकील नेमलेत, सगळं काही नेमलेलं आहे.
नुसत्या नोटिसा द्यायच्या, इकडून दौरा तिकडं, तिकडून दौरा इकडं. हे आत्ता सांगितलेलं मी सगळं वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तुम्ही तर त्या 4 आणि 5 कोटीला कारखाने विकले त्याचं तर काही कोणी बोलायलाच तयार नाही. 4 कोटी आणि 5 कोटीला काय मिळतंय? काही 12 कोटी, 13 कोटी, 15 कोटी, या सगळ्या 65 कारखान्याची मी तुम्हाला माहिती दिली. 65 कारखान्यामध्ये कुणी बाकीच्या कारखान्यांच्याकडे लक्ष देतंय का? कारण तिथं पारनेरचं 2 दिवस बातमी आली, त्याच्यानंतर कुणी त्या पारनेरकडे काय झालं कुणी विचारायला तयार नाही. अरे एवढ्या आरोपाचं काय झालं? अहो मी तेच म्हणतोय, आता चौकशी होती ना बाबा, काय जे काही व्हायचं ते त्याच्यामध्ये होईल ना. ते तर तुम्हाला झाकता येणार नाही ना, का लपवता येईल? झाकता येईल. आमचं एवढंच म्हणणं आहे की यंत्रणेने काम त्यांच्या पद्धतीनं करावं, पण मग सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक न्याय लावावा. जेवढे जे काही कारखाने आहेत, हे जे ठराविकच कारखाने डोळ्यासमोर ठेवून जी काही बदनामी चाललेली आहे, दिशाभूल चाललेली आहे, गैरसमज पसरवण्याचं काम चाललेलं आहे, लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला सांगू का, त्यांनी तसं सांगितलं ना, माझ्यामुळं पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नाही, संपला विषय. ते तसं म्हणलं, मी असं म्हणलं. कशाचा? जो कर इतर राज्य लावतात तो व्यवस्थितपणे आहे. त्याच्यात केंद्राने दर कमी केला की तो आपोआप कर कमी होईल. आत्ता माझ्याकडे ती माहिती नाहीये, आत्ता माझ्याकडे माहिती नाही. काय अडचण? हा, कुठे 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 कुणी? आपण गोव्याला गेला होता, पेट्रोल किती? नाही नाही, तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. जर गोवा आणि कर्नाटकामध्ये 30 रुपये 35 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल कमी असतं तर कोल्हापूर अख्खं तिकडे जाऊन पेट्रोल डिझेल भरून आलं असतं. काय तुम्ही अहो ते काही आता ते काही म्हणतात, कुणाला एकेरी बोलतात, पुन्हा माफी मागतात. भारत सरकारने टॅक्स कमी केला तर आम्ही महाराष्ट्र सरकार जरूर विचार करू. मिळालं उत्तर? हां, कोण तुम्ही? कोण तुम्ही? बरं, आता तुम्ही एक नीट समजून घ्या. तुम्ही कोणतरी काहीतरी विचारता आणि मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारता. एक मिनिट थांबा. जेवढी देशामध्ये राज्य आहेत त्याच्यात मेजॉरिटी राज्य भारतीय जनता पक्षाची आहेत का नाही? आहेत का नाही? कुठलाही निर्णय होताना मेजॉरिटी होतो का एकट्या दुकट्याचा होतो? दिशाभूल कशी चालती ते बघा. उद्याच्याला त्यांच्या हातामध्ये असणारे मेजॉरिटी राज्यांनी निर्णय घेतल्यानंतर तुम्ही कोणी नाही म्हणू शकता का? म्हणू शकता का? हा, त्याच्यात हा विषय नाही. आता आमच्या पुढे तो विषयच नाहीये. आमच्या पुढे इतर गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. कालच आम्ही त्याची मीटिंग घेतलेली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया साहेब हजर होते, चौतालाजी हजर होते, तामिळनाडूचे फायनान्स मिनिस्टर हजर होते, असे काही मान्यवर त्या ठिकाणी हजर होते. ती जी आम्ही चर्चा केली, आम्हाला अजेंडा दिलेला आहे, त्या अजेंडाप्रमाणे आम्ही करतो. त्याच्यामध्ये आम्हाला काही वेगळं काही करण्याचं नाही. साधारण त्या कमिटीला बाबा ह्या गोष्टीचा अभ्यास करा. उद्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मी मगाशी सांगितलं, विद्यापीठातल्या चौकाच्या संदर्भातलं जे ट्रॅफिक आहे त्याचं व्यवस्थितपणे नियोजन करण्याच्या करता ती कमिटी आहे. आता या कमिटीनं ते सोडून कुठंतरी हडपसरचं ट्रॅफिक जर करायचं म्हटलं तर ते होईल का? त्यांना अधिकार कुठला दिला आहे? तेवढा. तसं आहे ते. कुणाला? हां, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मग आता काय करू? भाषण करू? तुझे केस गेले, माझे केस गेले, आता राहू दे ना काहीतरी. भाजपासोबत गेले, नंतर आता परत एनसीपी सोबत आहात, त्याच्यामुळे या कारवाया होतात का ईडीच्या?
मी कुणाबरोबर गेलो काय गेलो तो माझा प्रश्न आहे. मला काय करायचं तो मला माझा अधिकार आहे का नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठले तरी काहीतरी ते हे करून हे असलं काहीतरी हे करू नका. मी असल्या फालतू प्रश्नाला उत्तर पण देणार नाही. मला योग्य प्रश्न विचारा. माझ्या आत्ताच्या वातावरणामध्ये मला हे एकदा मी कालच सांगितलं, मी वास्तविक माझ्या मुंबईच्या पण प्रेसला बोलू शकत होतो, पण आपण पुणेकर असल्यामुळे जरा म्हणलं पुण्यात बोलावं. त्याच्याकरता मी व्यवस्थितपणे तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. हे सगळ्या नोट माझ्याकडे आहेत. मी ह्याच्यातलं कुठलंही चुकीचं सांगितलं नाही. अजूनही ज्यांना कारखाने चालवायला घ्यायचे त्यांनी 10 साखर कारखाने चालवायचं टेंडर निघालेलं आहे. कारखाने चालवायला घेण्याच्याकरता फार काही पैसे लागत नाहीत. त्यामध्ये तुमच्या इथली बँक वगैरे ताकदवान असेल, पहिल्यांदा ओव्हरऑलिंग करावं लागतं आणि कष्ट फार घ्यावे लागतात. तोडणी वाहतुकीच्या करता स्टाफ आणायला जो काही मजूर असतात ते आणायला तिथं ॲडव्हान्स द्यावा लागतो. त्याच्यात कुठं बुडवाबुडवी होऊन देऊन चालत नाही. कारखान्याचं नियोजन चांगलं असावं लागतं. मॅनेजमेंट चांगली असावी लागते. कारखान्यावर जनतेचा विश्वास असावा लागतो, शेतकऱ्यांचा, तर ते तिथं ऊस घालतात. हे आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर साखर कारखाना चालवणं हे येड्यागाबळाचं काम नाही आहे. हे जरा डोकं चालून कष्ट घेऊन मेहनत घेऊन वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ज्यांचे कारखाने उत्तम चाललेले त्यांचा त्या कारखान्यावर कंट्रोल आहे. मॅनेजमेंट त्यांची तिथं चांगली आहे, म्हणून महाराष्ट्रातले काही कारखाने चांगले चाललेत. आणि काही कारखाने आज देखील अक्षरशः म्हणजे आचके घेत आहेत. सलाईनवर आहेत, गॅसवर आहेत, अशी परिस्थिती आहे. मला काही घेणं देणं त्यांना त्यांच्या सदोष बुद्धीलाच करून त्यांना जे करायचं ते करू देत. लगेच तिथं ते दादा काल असं म्हणले. तुमचं काय म्हणणं आहे? दुसरा धंदा काय तुम्हाला? नाही, तसं नाही हो. पाठीमागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्या मुंबईला आले होते आणि त्यांनी तिथं एक मीटिंग घेऊन आव्हान केलं की आम्ही तुम्हाला तिथं सगळ्या सुविधा देतो, तुम्ही तिकडं चला. अशा पद्धतीनं प्रत्येकजण, जसं काही राज्यातले मुख्यमंत्री परदेशात जातात, तिथून इंडस्ट्रीवाल्यांना भेटतात, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला रेड कार्पेट देऊ, आम्ही तुम्हाला सवलती देऊ, आम्ही तुम्हाला जमीन देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, अशा पद्धतीनं सांगतात. तशा प्रकारे काहींनी प्रयत्न केला. म्हणून मी म्हणालो की बाबा ह्यामध्ये एकतर स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब हे मुंबईतले आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या पक्षाचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे अनेक वर्ष, आणि त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टीच्याबद्दल एक आवड आहे की बाबा आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत असताना ही इंडस्ट्री पण आपल्याकडे राहिली पाहिजे. त्याच्यातल्या ज्या काही उणीवा असतात त्या आपण दूर केल्या पाहिजे, त्यांच्या अडचणी आपण दूर केल्या पाहिजे, आणि त्या इंडस्ट्रीला खरोखरीच आपल्याला इथं सगळी मदत होते, सर्वतोपरी सहकार्य होतं आहे. अशा प्रकारचं आम्हा लोकांच्याकडं जे राज्यकर्ते असतील त्यांच्याकडनं निर्णय झाले पाहिजे. म्हणून मी म्हणले काय हा देतो. पण एक यादी आहे आणि मग ते पुन्हा कोण घेणार काय करणार? हा काढा. केला तो पुढच्या वेळेस मी सांगतो. पुढच्या वेळेस आहे, पुढच्या आठवड्यातल्या मीटिंगला काहीतरी ठेवा ना, त्यावेळेस सांगतो. येणार आहेत, सकाळी येतील, दुपारपर्यंत आहेत.